बातमी आहे मुंबईकरांसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे आहेत, कारण हवामान विभागाने पुढील 3 तास पावसासाठी रेड अलर्ट दिलाय। नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। दक्षिण मुंबईत सध्या पाऊस नसला तरी पावसाची रिपरिप सुरू आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे आहेत, कारण का हवामान विभागाने पुढचे 3 तास रेड अलर्ट मुंबईसाठी जाहीर केला आहे। सध्या मी उभी आहे दक्षिण मुंबईमध्ये जरी आता पाऊस पडत नसला तरी पावसाची हलकी संततधार सुरू आहे। पण पाहतोय की काळे ढग देखील सर्वत्र जमा झाले आहेत आणि हलका पाऊस पडत आहे। मात्र पुढचे 3 तास मुंबईत नाही तर मग रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल या जिल्ह्यांसाठी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे आणि प्रशासनाने देखील अशा सूचना दिल्या आहेत। त्यामुळे खरं तर ज्या पावसाची प्रतीक्षा मुंबईकर आणि शेतकरी करत होते त्या पावसाने कमबॅक केला आहे कालपासून। आणि खरं तर मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप पाहायला मिळत होती। त्यामुळे पुढचे 3 तास आता मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण का रेड अलर्ट मुंबईकरांना हवामान विभागाने दिला आहे आणि त्यासोबतच सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।